हाय हॅलो नमस्कार, मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये गावी जाण्याची पॅकिंग इथे मी करते। तर 2 दिवसाचा प्रवास आमचा असणार आहे आणि सुट्टी 1 ते 1.5 महिना सुट्टी घेतली। तर त्या हिशोबाने कपड्यांची पॅकिंग आज मी करते। आता ह्या बॅगेमध्ये मी कपडे काढून ठेवलेत, मला जे न्यायचे आहेत ते जसे आठवण होईल ना तसे मी काढून ठेवलेले। थोडेसे मेडिसिनसुद्धा घेतलेत घरच्यांना। आता इथे बॅग पॅक करताना इथे मी कपड्यांचे जे कवर असतात ना तर ते घेतलेत, 3 पाऊच घेतलेत ते कपड्यांचे। कारण की बॅगमध्ये कपडे सगळ्यांचे मी एकत्र भरल्यानंतर गावी गेल्यावरती जर रुद्राला किंवा तिच्या पप्पांना कोणते कपडे पाहिजे असतील ना, एक कपडा कोणता तरी घ्यायचा असेल तर सगळ्या कपड्यांच्या घड्या विस्कटल्या जातात आणि सर्व कपडे मिक्स होतात। म्हणून मी इथे हे जे पाऊच आहेत तर ते घेतलेत। 3 पाऊच माझ्याकडे होते, तर एकामध्ये रुद्राचे आणि बाळाचे कपडे घेईल, दुसऱ्यामध्ये माझे कपडे आणि तिसऱ्यामध्ये रुद्राच्या पप्पांचे। म्हणजे त्यांना जर कपडे पाहिजे असतील तर ते त्यांचा पाऊच घेऊन त्यांचे कपडे ते घेऊ शकतात। आणि ह्या पाऊचमध्ये आपल्याला जेवढे लागणारे कपडे सगळे बसवलेत। माझे मी सगळे ड्रेस इनरवेअर माझ्या एका पाऊचमध्ये घेतलेत, रुद्राचे बाळाचे कपडे आणि बाळाची थोडी कपडे, बाळाची जी ट्रॅव्हल बॅग मी घेतली तर त्याच्यामध्ये ते घेतले, ते तुम्हाला पुढे मी दाखवते। आता ही पूर्ण बॅग आमची कपड्यानेच भरले, पण एकदम व्यवस्थित कपडे बसलेत। म्हणजे अगदी टॉवेलपासून इनरवेअरपासून आपण जे घालणार आहोत, डेली वेअर करणार आहोत तर ते सुद्धा कपडे सगळं असं एकदम व्यवस्थित बसले। आणि साड्या तर माझ्या तिकडे आहेत, जर घालायची झाली तर तिकडे मी घालू शकते। आणि फक्त इथून ज्या केरळवरून साड्या मागवलेल्या 2 त्या घेतलेत, थोडंसं त्यांना तयार वगैरे करण्यासाठी। बाकी डायपर महत्त्वाचं आहे, बाळसोबत आहे त्याच्यामुळे डायपर गरजेचं आहे। आणि डायपर मी इथून घेते कारण की कॅन्टीनला थोडं स्वस्त भेटतात, म्हणून आम्ही इथूनच घेतो। आता 1.5 महिन्याच्या हिशोबाने मी ते डायपर घेतलेत। बघू किती घालेल तेवढी घालेल, नाहीतर बाकीचे रिटर्न परत घेऊन येईल, पण मी पूर्ण तयारीने चालले। आता ही मेडिसिन थोडीफार घरच्यांना, आणि जे तिकडे लाल पाऊच दिसत आहेत ना ते मी तुम्हाला पुढे दाखवते। परत मी साबणसुद्धा घेतलेत, कारण का आम्ही गेल्यानंतर पुण्याला आमच्या पत्र्याच्या घरामध्ये 1-2 दिवस तरी राहू, कारण का गाडी तिथेच आहे त्याच्यामुळे। आणि ते घरसुद्धा आम्हाला बघायचं आहे। 6-7 महिने झाले आम्ही त्या घरी गेलो नाही, तर पहिले तिथे जाऊ। मग तिथे राहायला गेल्यानंतर तिथे सगळ्याचीच गरज लागेल, साबण वगैरे। प्रत्येक वेळेस आम्ही ना सगळं सामान इथूनच घेऊन जायचो, थोडं थोडं लागेल असं, पण आता नाही, आता बाळसोबत आहे त्याच्यामुळे फक्त कपडे आणि बाकी सामान मग आम्ही तिथे दुकानातून घेऊच लागणार। तर हे जे पाऊच आहेत तर ते मी खास ट्रॅव्हलिंगसाठी घेतलेत। आता बाळाचे मेडिसिन कसे घ्यायचे त्याच्यासाठी हे ना मी मिशोवरून मागवलेत, एकदम कमी रेटमध्ये आणि आलेत ना एकदम मस्त आलेत। मी तुमच्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देईलच, तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही परचेस करू शकता। ट्रॅव्हलिंगसाठी सुद्धा आणि असं घरामध्ये सुद्धा काही जर तुम्हाला ठेवायचं असेल ना, एकदम मस्त आहे आणि क्वालिटी एकदम बेस्ट, पैशाच्या मानाने तर एकदम छानच आहे। तर एकदम छोटा पाऊच आहे, तर त्याच्यामध्ये ना मी मेडिसिन घेतलेत बाळाचे किंवा थोडेफार आमचे सुद्धा। आणि दुसऱ्या पाऊचमध्ये सगळं मेकअपचं साहित्य घेतलं आहे। ट्रेनमध्ये सुद्धा मला लागेल, 2 दिवसाचा प्रवास आहे म्हटल्यानंतर थोडंफार तयार होणारच। आणि बाकी घरीसुद्धा तिकडे पत्र्याच्या घरामध्ये किंवा मी गावी गेले तरी मला माझ्या वस्तू सोबत लागतात, तर हे सगळं घेतलं आहे। कंगवा वगैरे, लिपस्टिक किंवा क्लिप आणि बाकी मेकअपचं साहित्य। कोलगेट घेतलं आहे ट्रेनमध्ये ब्रश करण्यासाठी, रुद्राचे ब्रश, माझा ब्रश आणि बाम घेतला आहे सोबत जर डोकं वगैरे दुखलं तर। तर हा त्या पाऊचमधला सगळ्यात मोठा पाऊच, नंतर हा छोटा, आणखी एक पाऊच आहे तर तो मी रुद्राला दिला आहे। आता बघते तिने काय काय भरले, तिने काय पण भरले, तिचं खेळण्याचं वगैरे, नेल पेंट, पेन्सिल, सॅनिटायझर घेतले तिने। हा तिचा मी पाऊच घेणार नाही आहे, पण मी तिच्या नावाने तिला दिला आहे, ती आल्यानंतर काहीही करू शकते। तर हे 3 पाऊच, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। आणि ही खास बाळासाठी मी बॅग घेतलेली आहे, एका व्हिडिओमध्ये मी शेअर केली होती। तर आता ट्रेनमध्ये मला कोणत्या कोणत्या वस्तू लागतील तर त्या मी ह्याच्यामध्ये घेतलेत, खास करून बाळाच्याच लागणार आहेत। तर टॉवेल घेतला आहे, खाली टाकायची मॅट घेतले, बाळाच्या पॅन्टी घेतलेत, 1-2 ड्रेस घेतलेत आणि कपडेसुद्धा घेतलेत। आणि हे डायपर मी 10 काढलेत, इतके लागणार नाही आहेत पण असावे बॅगमध्ये। आणि माझा मेकअपचा जो पाऊच आहे तो घेतला आहे, ट्रेनमध्ये मला लागेल म्हणून मी बाळाच्याच बॅगमध्ये घेतला आहे। बाळाची मेडिसिन, त्याला 3 टाईम द्यावी लागतात मेडिसिन, तर ते घेतलेत। आणि एक बॉक्स राहिला आहे तर तो इथेच ठेवणार आहे। एक हँकी घेतला आहे। आणि आता बाकी बाळाचं
हे वाईप्स घेतलेत, जर लागले तरच मी त्याचा वापर करेल, नाहीतर मी कपडेसुद्धा घेतलेत. गरम पाणी, आता टाक्या पाण्याच्या मस्त वरती तापतात ट्रेनच्या, तर ते पाणी घेऊन मी बाळाची शिसू साफ करू शकते. आणि बाकी पावडर, खोबरेल तेल आणि बॉडी लोशन हे सगळं बाळाचं मी घेतले. तर बाळाच्या सगळ्या वस्तू ह्या बॅगमध्ये बऱ्यापैकी बसलेत, ज्या मला ट्रेनमध्ये लागणार आहेत त्या. तर ही बॅग मस्त आहे, मस्त उपयोगाला सुद्धा आले. कलर फक्त लवकर खराब होणारा आहे, व्हाईट आणि ब्लू कलर आहे, त्याच्यामुळे लवकर खराब होऊ शकतो. सॅनिटायझरसुद्धा घेतलं आहे, ट्रेनमध्ये उपयोगाला येईल. आणि बाळाला ड्रेस काढून ठेवला इथे मी, कारण का ही पॅकिंग आमची सकाळची चालली आणि आम्ही संध्याकाळी ट्रेनला निघणार आहोत. तर बाळासाठी ही कपडे काढून ठेवलेत. आणि ही स्लीपिंग बॅग, कारण का ट्रेनमध्ये लागेलच आणि पाहिजे, कारण का त्याच्याने एकदम सेफ्टी आहे, म्हणजे बाळाला मस्त आपण घेऊ शकतो. अंगावरती छोटंसं ब्लँकेट घेतलं. आता ही झाली बाळाची तयारी, कारण का बाळाला पहिल्यांदा मी ट्रेनमधून घेऊन जाते, त्याच्यामुळे त्याला लागणाऱ्या वस्तू मी बऱ्यापैकी घेतलेत. आता ही दुसरी बॅग, कपड्यांची बॅग झाली, बाळाचं सगळं झालं. आता ही जी बॅग आहे ना, ह्याच्यामध्ये ट्रेनमध्ये लागणाऱ्या आमच्या खाण्याच्या वस्तू, पाण्याच्या बॉटल आणि काही असं थोडंफार निघेल ना, तर ते साहित्य आम्ही त्या बॅगेत घेणार आहोत. न्यूजपेपर घेतलेत आठवणीने, कारण का बाळाचे डायपर वगैरे आपण रॅप करून डस्टबिनमध्ये फेकू शकतो, किंवा आपण लंच करताना आपल्याला खाली अंथरण्यासाठी पेपर लागतातच, तर ते घेतलेत. आणि आता इथे बऱ्यापैकी आमची बॅग पॅक झाले. तर आता घरातले सुद्धा आवराआवर करणं गरजेचं आहे. भरपूर पसारा घरामध्ये पडला आहे, तर ज्या काही राहिलेल्या भाज्या आहेत ना, तर त्या मी वरती त्या दीदीला देईल. आणि बाकी दुपारचा स्वयंपाकसुद्धा थोडाफार मी बनवला आहे. रात्री काही नाही बनवणार, जर बनवलं तर शेंगदाण्याच्या पोळ्या मी बनवून घेईल. आणि हे ड्युटीचे कपडे, आज सुट्टीला जायचं होतं तरी सकाळी एक ड्युटी देऊन आलेत, तर आता ही सुद्धा कपडे मी मशीनला लावते, नाहीतर मग तसेच घामाचे कपडे ठेवले तर उगाच खराब वगैरे होतील, म्हणून कपडे मशीनला लावते. बाकीची कामं करत तोपर्यंत हे कपडे धुवून निघतील आणि लगेच सुकतात. तर आता काल इथे ना पंजाबमध्ये भरपूर वादळ सुटलेलं, पाऊस भरपूर पडला, त्याच्यामुळे चपला शूज हे ओले झालेत. तर आता ते उन्हामध्ये ठेवलेत. आणि आता दुपारचं जेवण घेऊ, त्याच्यानंतर थोडंफार घर वगैरे आवरू, पुन्हा भेटू निघायच्या टायमाला. आता इथे रात्रीचे 8:30 वाजलेत. आमची निघायची तयारी, अंथरूण वगैरे इकट्ठा करून ठेवलेत. वरती बेडशीट टाकून ठेवते, म्हणजे धुरळा त्या बेडशीटवरती येऊन बसेल, ते इझिली धुता येते. आता इथे बॅग वगैरे भरून आम्ही निघालो आहे. बाळाला कपडे सिंपल घातलेत, गरमी भरपूर आहे. कपडे चांगले घातले होते, पण तो रडायला लागला, त्याच्यामुळे डायपर आणि एक छोट्याशा बन्यांवरती त्याला घेऊन निघालो आहे. गाडी आता येईल. बॅगा सगळ्या बाहेर आणून ठेवलेत. तर चला, आजचा व्हिडिओ मी इथेच समाप्त करते. भेटू पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.